नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. कोडताईंचा, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. तर आज मी पहिल्यांदाच पूजा मांडणीपासून शेवटपर्यंत आरतीपर्यंत मी ह्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवलेलं आहे. तर मी ह्या आधी असा व्हिडिओ कधी बनवलेला नाही. मी फक्त पूजा करायचे आणि मग तुम्हाला दाखवायचे. पण म्हणलं माझा हा व्हिडिओ पाहून जर कोणाला मदत झाली आणि ज्यांना कोणाला नवीन करायचं आहे त्यांनी हे पाहून करू शकतात, म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे मी आजचा. खूप दिवस झालेले आहे संक्रांत होऊन आणि अजून मी चौरंगावर ही रांगोळी ठेवलेली होती. तर मध्ये अडचण आल्यामुळे मी गेला शुक्रवार केला नाही, तर ह्या शुक्रवारी रांगोळी काढून टाकते. तर बघा, शुक्रवारची पूजासाठी मी तर खीर करणार आहे. तर मी जास्त नाही करणार, थोडीच करणार, कारण की मला देवपूजाला वेळ वगैरे लागतं. त्यामुळे मग आता इथं आहे ना, आपण देवापुरतं सगळं करून घेणार आहे. तर इथं मी बघा तूप घेतलेलं आहे, 1 चमचा साखर घेतलेली आहे लहान वाटी, आणि ह्यात तुम्हाला दिसते का 2 केशरचे काड्या आणि साखर. तर ह्या दूध साखर देवाईला ठेवणार आहे आणि आता ही खीर करते. तर झटकीपट कशी खीर करते ते व्हिडिओमध्ये पहा. तर इथं आहे ना, मी तूप गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता तूप गरम झाले, आता त्याच्यामध्ये आपण ह्या शेवाळ्या भाजून घेऊया. आता इथं छान शेवाळ्या आपल्या भाजलेल्या आहेत, ह्याला लाल कलर येत आहे. तर इथं बघा मी अर्धा पेला इतकं पाणी टाकणार आहे. त्यातलं थोडं कमी करते, कारण की ना आपलं जे दूध असते ना ते फुटायला नको, त्यासाठी. आता त्याच्यामध्ये मी ही लहान अर्धी वाटी साखर टाकून घेते. आता हे छान विरघळून घ्यायचे आपल्याला. आणि इकडं मी दूध पण गरम करूनच घेतलेलं आहे. आता ह्या पाण्याला छान अशी उकळी आली की ह्याच्यामध्ये आपल्याला दूध ओतून घ्यायचंय. त्याचबरोबर आपण हे केशरचं जे दूध केलंय ना ते महालक्ष्मीला खूप असं प्रिय असतं. तर मग मी त्यामध्ये सुद्धा दूध टाकले, जेणेकरून आपली पूजा मांडणी होईपर्यंत ह्यातलं दूध सगळं, ह्यातलं साखर सगळं आहे ना ती विरघळून जाईल. आता हे छान असं आपण शिजवून घेऊया. त्याआधी आपल्याला ह्यामध्ये वेलदोड्याची पूड टाकायची आहे. मीच करून ठेवत असते. वेलदोड्याची पूड टाकली. आता हे छान असं मिक्स करून घेऊया. आणि बघा, ही खीर आहे ना थंड झाल्यावर आणखीन घट्ट अशी होणार आहे. तर चला, तुम्हाला मी पूजा मांडणी कशा पद्धतीने करते ते पूर्ण आज दाखवते. अशा पद्धतीने मी फुटाणे पण देवीसाठी आणून ठेवलेत. आता आपण नैवेद्याचं ताट करून घेऊया. सगळी तयारी आधीच करून घ्यायची आहे. तर इथं मी फुटाणे पण काढते. लक्ष्मी मातेला फुटाणे खूप असे आवडतात. पुन्हा याला गाठ मारून ठेवायची, म्हणजे मऊ पडत नाहीत. आता जरा थंडी असल्यामुळे आहे ना थोडंसं हे मऊ पडण्याची शक्यता आहे. समईमध्ये तेल पण घालून घेतले मी. हे पाणी घेतलेलं आहे, मला लागणार आहे. तर अशी पूर्वतयारी केली ना की आपली पूजा आहे ना अशी लवकर होते. तर ह्यामध्ये फक्त आता वाती घालायचे आहेत, हा तुळशीसाठी. आणि आता आपण नैवेद्यामध्ये आहे ना तुळशीचं पान टाकून घेऊया. तर हे मी दुपारीच काढून ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही तयारी झाली आहे. तर आता चला आपण पुढं पूजा कशी मांडणार आहे ते पाहूया. सर्व ताईंना माझा नमस्कार, दादांना, मित्रांना, मावशींना. कोण रागाला जाऊ नका, कारण की आज मी पूजा मांडणी दाखवणार आहे. तर फरशी वगैरे सगळी पुसून झालेली आहे. तर आता मी पहिल्यांदा इथं स्वस्तिक काढून घेणार आहे. आता आपल्याला त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे. तर खूप साधी आणि सोपी आपली ही मांडणी असणार आहे बरं का. तर तुम्ही सगळं व्यवस्थित बघा. आजची पूजेची मांडणी मी कशी करणार आहे. चौरंग स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा. तर सर्व मी तयारी जवळच करून ठेवते, त्यामुळे मग आहे ना पूजा मांडायला सोपं जाते. तर अशा पद्धतीनं
तर इथं माझा फोटो बसत नाही, त्यासाठी आता मी इथे गल्ला ठेवते, तर तो घ्यायचा राहिलेला आहे, तर तो घेते आता मी. तर रांगोळी वगैरे सगळं करून बसलेली आहे. गल्ला ठेवत असते. तर त्यांना कोणाला हातपाय धुवून पूजा करायची ना तर त्यांनी करू शकताय. तर मी पहिला आपण हातपाय धुवून करायची, कधी कधी आंघोळ करून मी पूजा करायचे. तर आपण रांगोळी आहे ना ह्याची शेवटी घालणार आहे. तर आता हा माझा 14 शुक्रवार आहे. तर हे जे मी तांदूळ वापरते ना दर शुक्रवारी त्याचा तर मी वापरणार आहे. तर पहिल्यांदा इथं गणपतीसाठी आणि लक्ष्मीची मूर्ती आहे त्याच्यासाठी आपला कलश येणार आहे. तर इथं मी असं नाही टाकणार. तर इथं बघा 5 लहान लहान दगड आहे आणि पैसे आहेत 1 रुपया आणि सुपारी आहे. हे मला लागणार आहे तांब्यात टाकण्यासाठी. तर त्याच्या आधी बघा तिथं मी अष्टदल कमळ काढून घेणार आहे. त्यामध्ये अष्टदल कमळ काढणार आहे. ज्यांना कोणाला जमत नाही त्यांनी अशा पद्धतीने काढलं तर चालते. मध्ये टाकायचं आणि इकडे साईडून असं 8 वेळा आपल्याला हे तांदूळ ठेवून घ्यायचं आहे. करताना जे मी कपडे घातलेले आहेत ते पाण्यात न बुडवलेले म्हणजेच की नवीन आहेत. तर जिथं कमी पडले तिथं आपण जास्त जास्त असं. तर इथं पाहू शकता अशा पद्धतीने मी ठेवले. आता आपल्याला हे बाहेरच्या दिशेला असं ओढून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा हे 4 कोपरे काढून घ्यायचे. ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी, ज्यांना जमते मग तर काही विषयच नाही. तर इथं बघा 8 पाकळ्या झाल्या. 1 2 3 4 5 6 7 8. तर इथे ह्या 8 पाकळ्या तयार झाल्या. तर आपल्याला ह्याला आहे ना थोडासा निंबोट आकार द्यायचा आहे जेणेकरून हे फुलासारखं दिसेल. तर इथं पाहू शकताय किती सुंदर झालंय ना. तर हे मी ह्या साईडला ठेवते आणि ह्याच्या सगळ्यावरती आपण हळदी कुंकू टाकून घ्यायचं. आता पहिल्यांदा आपण इथं गणपतीची स्थापना करणार आहे. तर मग मी सुपारीची इथं स्थापना करते जी की मी देवापाशी कायम पुजते. तर बरोबर मध्ये ठिकाणी हे जरा कडेला झालं होतं, मध्ये ठिकाणी घेतलेलं आहे. तर इथं पाहू शकताय त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर इथं मी आपली लक्ष्मीची मूर्ती ठेवणार आहे आणि त्याचा जो हार आहे ना तो पण इथं. तर देवापासला फोटो. तर इथं बघा टेकवायला काही नाही ना, मग मी असं टेकवून घेत असते. त्याचबरोबर त्याच्या समोर श्रीयंत्र ठेवलेलं आहे मी. इथं गणपतीची स्थापना केलेली आहे सुपारीची. इथं श्रीयंत्र आणि इथं ठेवलेली आहे लक्ष्मीची मूर्ती. त्याचबरोबर आपल्याला इथं घंटी पण लागणार आहे. तोपर्यंत मी इथं ठेवते. तांब्या धुवून स्वच्छ ठेवलेला आहे. तर ही पुस्तक आहे, तर ही पण आपल्याला लागणार आहेतच वाचण्यासाठी. तर आता मी तोपर्यंत इथं फळांवर ठेवते. तर आता आपण तांब्याला स्वस्तिक तसंच 8 दिशांनी रेषा फुटवून घेऊया. तर थोडंसं असं कुंकू हळद करत असते मी देवाला लावण्यासाठी. तर हे माझं तयारच असते. तर हे थोडंसं पातळ करून घेतलं. तर इथं पाहू शकताय पहिल्यांदा स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला. तर वैभव लक्ष्मीची जी पूजा असते ना ती खूप सोपीच असते. तर म्हटलं तुमच्याबरोबर आज थोडंसं शेअर करावं, दाखवून मी कशा पद्धतीने करते ते. आता अशा 8 रेषा ओढून घ्यायच्या आहेत आपल्याला पूर्ण तांब्याला. खाली वरती ओढायच्या. वरतून खाली कधीच असं आपण ओढायचं नसतं बरं का, देवाचं जे आपण पूजा करतोय ना त्यावेळी.
8 झालेले आहेत. थोडेसे अक्षदा टाकायचे. आता मी पाणी ह्याच्यामध्ये घेते टाकण्यासाठी. तर आमच्यात बोर आहे ना, तर मी बोरचं पाणी घेतलेलं आहे. आता आपण आहे ना त्याला अशा पद्धतीनं तर मला इथं तांदूळ लागणार आहेत पानावरती, तर मी त्यातले काढून घेते. हळदी कुंकू टाकायचं. सोन्याचा चांदीचा दागिना ठेवायचा आणि तो जरी नसेल तर तुम्ही 1 रुपयाचं नाणं ह्याच्यामध्ये ठेवू शकताय. तर मी आता जसं शुक्रवार चालू केलंय तसं मी हे कानातलं ठेवत आहे. पहिल्या शुक्रवारी संकल्प केलेला आहे. आता हे ठेवून घेतले. त्याच्या आधी इथं 2 विड्याची पान ठेवून घ्यायचं आहे. असं 5 ह्याचं साहित्य ठेवायचं आपल्याला. आता ह्याच्यावरती तांदूळ टाकायचा आहे. केळी ठेवून घेते. जे काही फळ असेल ते तुम्ही ठेवा. आता मला ना तुमचे दादा सर्व फळ आणून द्यायला लागलेले आहेत. त्यांना छान असं तर काय वाटते काय माहित नाही, पण ते मला सगळं काही आणून देते. तर मग मी इथं आता ठेवून घेते जे जे फळ आणलेली आहेत ती. थोडं आपण आता इथं ठेवूया, म्हणजे जेणेकरून आहे ना सगळी फळं दिसते. थोडी इकडं ठेवते. तर किती फळं झाली बघा, 1 2 3 4 5 6 झाली. तर जेवढे आहेत तेवढी ठेवते इथं मी. आता आपल्याला ह्याच्यावरती सगळ्यावरती हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे. आजपर्यंत मी पूजा सगळी करून झाल्यावरती मी कशा पद्धतीने पूजा करते असंच मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला. पण ज्या कोणी माझ्या नवीन ताई, मावशी, माझ्या मैत्रिणी, बहिणी कोणीही जर वैभव लक्ष्मीचं व्रत करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ बघितल्यावर खूप सोपं जाणार आहे उपवास करण्यासाठी किंवा पूजा करण्यासाठी. तर त्यासाठी म्हटलं चला आज आपण हा व्हिडिओ सगळ्यांसाठी केलाच पाहिजे म्हणून केलाय. शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि लाईक पण करा. आणि आता आपल्याला पण हळदी कुंकू लावून घ्यायचंय बरं का. तर मी विसरलेले होते तर आता लावून घेतलं. आता हे हार वगैरे मी सगळं जवळच घेऊन बसलेले आहे. तर इतका मोठा काही हार त्याला लागत नाही फोटोला. यामध्ये गुलाबाची फुलं कमी आणि पाकळ्या जास्त अशा पद्धतीने इथं फुलं असतात. तर ह्यातली थोडी फुलं काढून घेते मी, जेणेकरून हार फोटोला व्यवस्थित असा छान बसला पाहिजे. तर ती फुलं पण आपल्या
आपल्याला उपयोगाला येतातच. पाहून बघा तुम्ही आपल्याला देवपूजेला वगैरे. तर बघा किती छान बसलाय की नाही हार आपला फोटोला. आणि हे तुळशीचं जे मंजिरी आहे ना ते मी आता हे लक्ष्मीला अर्पण करणार आहे, कारण की विष्णूला प्रिय आहे, त्यामुळे लक्ष्मीला सुद्धा प्रिय असते. इथंच ठेवते मी. गणपतीला आपण पिवळं झेंडूचं फूल घालूया. तर ह्यामध्ये झेंडूची फुलं आहेत बरं का बरी. ही जागा एवढी कशासाठी ठेवलेली आहे, तर जे आपण नैवेद्याचं ताट केले ना ते इथे ठेवून घ्यायचंय. तर ते किचन कट्ट्यावरतीच राहिलेलं आहे. तर तुम्हाला लांबून ही पूजा व्यवस्थित अशी दिसली का नाही, तर मी जवळून पण पूर्ण तुम्हाला पूजा दाखवणारच आहे. आता ही फुलं थोड्या वेळ बाजूला ठेवूया आणि इथं छान अशी रांगोळी काढून घेऊया. पूजा मांडणी आता इथं तुम्हाला मी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर मी पुस्तकातलं जे काही वाचन करते ते पूर्ण सगळं कहाणी, आरती, त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र हे सर्व दाखवणार आहे. त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही वैभवलक्ष्मी व्रत करण्यास खूप सोपे असे जाईल आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार ह्याची मला खात्री आहे. आणि तुम्ही सगळेजण छान सपोर्ट करत आहात आणि ह्यापुढे असंच छान सपोर्ट करा. तर अशा पद्धतीने रांगोळी पण झाली. आणि कधी पण आपण ज्यावेळी रांगोळी काढतोय ना चौरंगाभोवती, तर आपल्या उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे हळदी कुंकू टाकायचं, कारण की उजवा हात देवाचा आपल्या डाव्या हाताला असतो त्यासाठी. तर मलाही हे माहित नव्हतं, मला एका ब्राह्मण काकांनी सांगितलेलं होतं, तेव्हापासून मग मी असंच करते. तर हे बरोबर आहे का तुम्ही सांगा मला. तिथं खाली हळदी कुंकू टाकले का आपण बघून घेतलं. तर आता हे झालेलं आहे आणि आता आपण दिवे लावून घेऊया. तर माझा देवापाशी पण दिवा चालू आहे सकाळचा, आणि मग मी देवपूजा मांडलेली आहे. तर तुम्हाला वाटेल की नाही का दिवा लावला नाही, देवपूजा मांडलेली आहे. तर माझा पहिला दिवा तिथं चालू आहे आणि त्याला मी सकाळी हळदी कुंकू लावून घेतले. तर आता जे आपण दिवे इथं प्रज्वलित केल्या त्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं. आता देवाला आपण अगरबत्ती लावून घेऊया. मला तुळशीत पण एक लावायची आहे, तर मी तुळशीत पण एक लावून घेईन. सगळं काही मी जवळच ठेवते, जेणेकरून आहे ना मला सारखं उठावं लागणार नाही. पण काही काही गोष्टीसाठी मी उठले, तर बघा हे मी वरतीच ठेवलेलं होतं ना, तर त्यासाठी. आणि आमच्या इकडे आहे ना गुलाबाची फुलं कमी आणि पाकळ्या जास्त देतात, तर मग मी अशा प्रकारे हे ताटामध्ये सजवण्यासाठी याचा वापर करते. आता ही तुळशीमध्ये मी लावून येते.
अगरबत्ती लावून आलेली आहे मी. आणि बघा मी कायम असं आहे ना, माझं जे घंटन आहे ना ते पण मी वैभव लक्ष्मीची ज्या वेळी पूजा करेल ना त्यावेळी मी घालत असते फोटोला. तर मला आवडतं बरं का, म्हणून मी अशा सगळ्या गोष्टी करत असते. तर चला आता मी पूजेला सुरुवात करते. तर सर्वात आधी आपण यंत्राला नमस्कार करायचा. श्री महालक्ष्मी यंत्र पुस्तकाच्या पाठीमागे दिलेलं आहे ते. तर हे खूप जुनं पुस्तक आहे माझ्याकडं, तर मी हेच वाचते. तर तुम्ही पूर्ण ऐका. त्याआधी मी एकदा व्हिडिओ चालू आहे का बघते. तर इथं फुल टाकलेलं नाहीये, तर काय टाकलेलं नाहीये ते पण सांगते. तर आहे माझ्याकडे इथं जास्वंदीचं फुल आहे, एक छान झाडाला आलं होतं. मग मी ज्यांच्याकडं जास्वंदीची फुलं आणते ना तर त्यांच्याकडं आणलेलं नाहीये. तर इथं पाहू शकताय जास्वंदीचं फुल आपल्या झाडाला आलेलं होतं. श्री धनलक्ष्मी माता, हे धन वैभव लक्ष्मी माते, तू जशी शिलेची मनोकामना पूर्ण केलीस तशीच मनोकामना आम्हा सर्वांची पूर्ण कर, सर्वांचे कल्याण कर. श्री धनलक्ष्मी माता. पुन्हा इथं धनलक्ष्मी मातेच्या आता फोटो चालू झालेले आहेत. 8 लक्ष्मीचे फोटो असतात, त्याला आपण छान असं वंदन करायचं. तर आता मी मध्ये मध्ये बोलणार नाही आहे. तर मी माझी पूजा जे काय आहे ते तुम्ही आता पुढे पहा. श्री धनलक्ष्मी माता, हे श्री धनलक्ष्मी माते, तू योगिनीची मनोकामना जशी पूर्ण केलीस तशी आमची सर्वांची मनोकामना पूर्ण कर व सर्वांचे कल्याण कर. श्री धनलक्ष्मी माता. श्री गजलक्ष्मी माता, हे श्री गजलक्ष्मी माते, तू योगिनीला जसे फळ दिले तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि आमच्या सर्वांचे कल्याण कर. श्री गजलक्ष्मी माता. श्री आदिलक्ष्मी माता, हे श्री आदिलक्ष्मी माते, तू योगिनीला जसे फळ दिले तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि आमच्या सर्वांचे कल्याण कर. श्री आदिलक्ष्मी माता. श्री विजयलक्ष्मी माता, हे श्री विजयलक्ष्मी माता, तू योगिनीला जसे फळ दिले तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि आमच्या सर्वांचे कल्याण कर. श्री विजयलक्ष्मी माता. श्री ऐश्वर्यलक्ष्मी माता, हे श्री ऐश्वर्यलक्ष्मी माते, तू योगिनीला जसे फळ दिले तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि आमच्या सर्वांचे कल्याण कर. श्री ऐश्वर्यलक्ष्मी माता. श्री वीरलक्ष्मी माता, हे श्री वीरलक्ष्मी माते, तू योगिनीला जसे फळ दिले तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि आमच्या सर्वांचे कल्याण कर. श्री वीरलक्ष्मी माता. श्री धान्यलक्ष्मी माता, हे श्री धान्यलक्ष्मी माते, तू योगिनीला जसे फळ दिले तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि आमच्या सर्वांचे कल्याण कर. श्री धान्यलक्ष्मी माता. श्री महालक्ष्मी यंत्राय नमो नमः. श्री संतानलक्ष्मी माता, हे श्री संतानलक्ष्मी माते, तू योगिनीला जसे फळ दिले तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि आमच्या सर्वांचे कल्याण कर. श्री संतानलक्ष्मी माता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. लक्ष्मी स्तवन श्लोक. या रक्तांबुज वासिनी विलासिनी चंडाशु तेजस्विनी, या रक्तार्दिंबरा हरिसखी, या श्री मनोलग्नी, या रत्नाकर मन्य प्रेरिता विष्णेश्व क्रोहिणी समा पातु मनोरमा भगवती लक्ष्मी च पद्मावती. हे म्हणून झाल्यानंतर आपल्याला त्या दागिन्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर जे मी फूल जास्वंदीचं घेतलेलं आहे ना ते आत्ता आपल्याला इथं ठेवून घ्यायचं आहे आणि पुढची पूजा चालू करायची आहे. लाल कमळाचीचा वास आहे, ती सुशोभित अलंकाराची आहे, जी प्रखर तेजाने युक्त आहे, जी अरक्त वर्णाची असून जिने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले आहे, ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, जी मनाला आनंद देते, ती समुद्र मंथनातून प्रकट झाली आहे, जी स्वतः विष्णूंची पत्नी आहे, जी कमळातून जन्मलेली आहे व अत्यंत पूजनीय आहे. अशा हे लक्ष्मी माते माझे रक्षण कर. महालक्ष्मीचे ध्यान. अक्षस्त्र कपराशुंग कुलिश पद्म धनु कुंडिक दंड शक्ती मर्चक चर्म जलाज घंटा सुराभाजनम शूलपास सुदर्शने ददती हस्ते प्रवाल प्रवाह सेवे सोरी विमर्दिनी मिह महालक्ष्मी सरोज स्थितम. आपली इच्छा पूर्ण होण्याकरिता खालील श्लोक म्हणावा. असं पुस्तक मी कॅमेऱ्यासमोर कधी वाचलेले नव्हते. जरी काही चुकलं माकलं असलं तर मला समजून घ्या. आणि तर मी शक्यतो जास्त तर चुकलेली नाही. जरी तुम्हाला वाटलं तरी तुम्ही समजून घ्या. इथं आपली इच्छा सांगायची आणि पुढचा श्लोक म्हणायचा आहे आपल्याला.
सौभाग्यम आरोग्य देहि देवी परम सुखम रूप देहि जय देहि यशो देहि विश्व जय विदेहि देवी कल्याण विदेहि परम श्रियम रूप देहि जय देहि यशो देहि विश्व जय विद्यावंत यशवंत लक्ष्मणंत जनकरु रूप देहि जय देहि यशो जय विश्व जय पुत्रां देहि धनं देहि सर्व कामांचे देहि मे रूप देहि जय देहि यशो देहि विश्व जय देवी प्रपन्न हरे हरे प्रसिद्ध प्रसिद्ध मार्ग जगतोखिलस्य प्रसिद्ध विश्वेश्वरी पावहि विश्वतमेश्वरी देवी चराचरस्य ओम महालक्ष्मी च विद्ये विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। देवीची प्रार्थना। तृणरोगादि दारिद्र्य पाप चापामृत वा भय शोक मनस्तापनाशंतु मम सर्वदा श्री वर्चस्व आयुष्य आरोग्य मा विदा शोभभानमयी पदे धनधान्य पशु बहुपुत्र लाभ शत संवत्सर दीर्घमायु। श्री महालक्ष्मी अष्टक। श्री गणेशाय नमः। श्री इंद्र उवाच नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सूर्यपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्ते 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 गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमस्ते सर्वज्ञे सर्ववर्धे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्ते सिद्धि बुद्धि प्रदे देवी भक्ति मुक्ति प्रदायिनी मंत्रमुक्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्ते अद्यहिते देवी अद्यशक्ति महेश्वरी योगजे योग संभुदे महालक्ष्मी नमस्ते स्थूल सूक्ष्म महारौद्र महाशक्ति महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमस्ते पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेश्वरी जगन्माता महालक्ष्मी नमस्ते श्वेतांबरधरे देवी नाना अलंकार भूषिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमस्ते महालक्ष्मी साष्टाक स्तोत्र पठेद भक्ति मानर सर्व सिद्धीन्मा पोती राज्य प्राप्ती सर्वदा एक काले पटे नित्य महापाप विनाशनम द्विकाले पटे नित्य धनधान्य सवनित्य त्रिकाले पटे नित्य महाशत्रु विनाशनम महालक्ष्मी भरवे नित्य प्रसन्न वर्ध शुभ इति कृत श्री महालक्ष्मी अष्टक स्तव संपूर्ण। श्री गणेशाय नमः। श्री वैभव लक्ष्मी व्रत कथा कहाणी। एक फार मोठे नगर होते। त्या नगरात विविध व्यवसाय चालत असे जसे कथा कीर्तन देवभक्त देवपूजा वगैरे चाले तसे चोऱ्या दरोडे मद्यपान जुगार हेही चालत असत। नीतिमान व धर्मशील माणसे त्यापासून 4 हात दूर होती। अशा त्या नगरात एक दाम्पत्य राहत असे। पतीचं नाव युगंधर व पत्नीचं योगिनी। पत्नी भाविक श्रद्धाळू सुशिक्षित होती। पती उद्योगी होता। स्थिती चांगली होती। संसार सुखात होता। योगिनी रोज देवीच्या देवळात जात असे। एखादे भजन म्हणत असे। पतीची तिला साथ होती पण कालचक्र सतत चाकाच्या आराप्रमाणे फिरत असते आणि भाग्यपंक्तीही युगंधराला आपण एकदम श्रीमंत व्हावे असे वाटू लागले आणि तो जुगारी बनला। जुगाराने कोणाचे भले झाले आहे। शूरकृतीविघ्न पांडवांनाही त्यामुळे 12 वर्ष वनवास भोगावा लागला। द्रौपदीची विटंबना झाली। वैभव गेले। भगवान श्रीकृष्णाची कृपा म्हणून अखेर विजय झाले। युधिष्ठिराने नगरात प्रवेश करतात दुर्गा मातेचे स्तवन केले। सारा श्रीमंत अनंत श्री दुर्गा माता यांच्याच कृपेने पांडव पुन्हा स्थितीत आले। परमेश्वर अधिष्ठानानेच महासंकटे निवारण होतात हेच खरे। युगंधराने आपली संपत्ती पत्नीचे दागदागिने सारे वैभव जुगारापायी गमावले आणि मद्याच्या व्यसनाने त्याचा ताबा घेतला। शीलवती योगिनी काबाड कष्ट करून देवीची करुणा भासू लागली। ती संकोचाने बाहेर पडत नसे। देवळातही जाईनाशी झाली। घरीच देवीची करुणा भासू लागली। इकडं काय झालं? देवीला आपल्या प्रिय भक्तीची अनुपस्थिती जाणवू लागली। अनन्य चिंतन करणारी मज भजनाने आनंद देणारी योगिनी का बरं येत नाही? मला तिच्याकडे गेलंच पाहिजे। मग का उशीर? देवीने श्वेत वस्त्र परिधान केलं। वृद्ध स्त्रीचं रूप घेतलं आणि योगिनीच्या दारापाशी आली। दार बंद होते। आत योगिनी अनन्य भावनेने करुणेने देवीसह ओवाळीत होती। वृद्ध स्त्रीने दार वाजवले। योगिनीने दार उघडलं। कोण हवंय आपल्याला? आजीबाई। योगिनी म्हणाली, अगं मी तुझ्याकडेच आली आहे। ओळखलं नाहीस मला? मी देवळातच असते। तुझे प्रार्थना भजन ऐकते। का बरं येत नाहीस? आली। वृद्ध म्हणाली। योगिनी हमसाहमशी रडू लागली। वृद्धेने पाठीवरून हात फिरवला। तिचे डोळे पुसले आणि मग योगिनीने आपली करुण कहाणी सांगितली। वृद्धेने सांत्वन केले। चिंता करू नको म्हणाली। एकाएकी दिव्य प्रकाश खोलीत पसरला। सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे रटगडगाड आहे। उदयास्त सूर्य नारायणालाही असत आहे। चंद्रालाही लहान मोठे व्हावे लागते। अमावस्या आणि पौर्णिमा येत जातात पण धीरोत्तर माणसं हे जाणून निश्चल राहतात। भगवंताच्या आनंदी चिंतन करतात। उपासना करतात। सुख दुःख निवेदन त्याला करतात आणि तारतात। माझा भक्त कधीही नाश पावत नाही। त्याचे रक्षण करणे व योगक्षम चालवणे हे आम्ही करतोच। तू चिंता सोड। वैभव लक्ष्मी व्रत कर म्हणजे सारं काही नीट होईल। आई काय आहे ते व्रत? ते मला सांगा, मी करेन ते मनापासून। योगिनी म्हणाली। देवी म्हणाली, व्रत फार सोपं आणि साधं आहे। मात्र मनात भाव हवा। हे व्रत शुक्रवारी करावे। सकाळी उठावे। स्नानाने शुचिपूत व्हावे। दिशांना नमस्कार करावा। जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता दिवसभर उपवास करावा।
नामस्मरण करावे व तिचे चिंतन नामस्मरण करावे। जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता। दिवसभर उपवास करा। उपवास करणे शक्य नसल्यास, प्रकृतीला झेपत नसल्यास केला नाही तरी चालेल। रात्री पूजेनंतर उपवास सोडावा। संध्याकाळी हातपाय धुवून पूजा करावी। त्यासाठी एका पाठावर किंवा चौरंगावर स्वच्छ पांढरे चौकोनी वस्त्र ठेवावे। त्यावर छोटीशी तांदळाची रास मांडावी। त्यावर जलपूर्ण कलश ठेवावा। कलशावर एक वाटी ठेवावी। त्यात सोन्याचा किंवा चांदीचा एक दागिना ठेवावा। तो नसेल तर 1 रुपयाचे नाणे ठेवावे। कलश ठेवण्यापूर्वी राशीवर कुंकवांची स्वस्तिक काढावे। कलशाला कुंकवाची बोटे अष्टदिशाने रेगा उभ्या उठवाव्यात। श्रीयंत्र कलशाला टेकून अथवा जवळ ठेवावे। प्रथम दुपारी विड्यावर पाणी सोडून गणपती पूजन करावे। हळदी कुंकू आदी सुगंधित द्रव्ये देवीस व श्रीयंत्रास अर्पावी। तांबडे फुल देवीस वाटीतील श्रीयंत्रास व्हावे। देवीचा स्तवन श्लोक म्हणावा। आपली इच्छा सांगावी। प्रार्थना म्हणावी। गोडाचा नैवेद्य दाखवावा। महालक्ष्मी अष्टक म्हणावे। मग आरती करावी। आपल्या संकल्प मागे 11 किंवा 21 शुक्रवार असे पूजन करावे। शेवटच्या शुक्रवारी 5 किंवा 7 कुमारिका किंवा सुवासिनींना पाचारण करावे। लक्ष्मी स्वरूप मानून त्यांचे पाय धुवावे। त्यांना कपाळी हळदी कुंकू अक्षता लावाव्या। प्रसाद द्यावा। तसेच व्रतकथेचे नवीन एक पुस्तक द्यावे। त्या दिवशी यथाशक्ती भोजन घालावे। देवीच्या नैवेद्यास खीर करावी। पूजा विधी आटपल्यावर दागिने परत अंगावर घालावे अथवा जागच्या जागी ठेवून द्यावे। कलशातील पाणी तुळशीत विसर्जन करावे। तांदूळ पक्ष्यांना खायला ठेवावे। या व्रताने ऐश्वर्य, संपत्ती, संतती मिळते। संकटे नाहीशी होतात। घरात सुख समृद्धीची भरभराट राहते। लक्ष्मीचा वास घरात राहतो। योगिनीने सर्व काही लक्षपूर्वक ऐकले। हे व्रत मी मनोभावे करीन असे देवीस म्हणाली। योगिनी असे म्हणतो तो तथास्तु कल्याण मुस्वासे त्रिवार उच्चारण देवी अंतर्धाम पावली। तो तेजाचा प्रकाशही केला, पण योगिनीच्या अंतःकरणात आशेचा व श्रद्धेचा प्रकाश ती उजळला। तिने पहिल्या शुक्रवारी 11 शुक्रवारचा संकल्प करून मनोभावे पूजा केली। रात्री युगंधराला प्रसाद दिला। प्रसाद पोटात जाताच युगंधराला उपरती होऊ लागली आणि त्याने पश्चाताप व्यक्त केला। योगिनीचे व्रत सुरू होते। युगंधर आता काम करू लागला। दोघेही भरपूर कष्ट करू लागले। युगंधराचे मद्यपानाचे व्यसन सुटले। घरातील मतभेद संपले। पत्नीचे ओरबडून घेतलेले दागिने त्याने सोडवून आणले। 11व्या शुक्रवारी मोठ्या थाटाने उत्साहित अंतःकरणाने त्याने उद्यापन केले। सुवासिनीचा लक्ष्मी म्हणून सत्कार केला व प्रत्येकीला या व्रताचे एक पुस्तक दिले। शेजाऱ्या पाजारीने हा सर्व प्रकार पाहिला। योगिनीकडून व्रत समजावून त्याने करू लागल्या। वैभव लक्ष्मीच्या मातेच्या व्रत प्रभावाने योगिनी युगंधर संतती, संपत्ती वगैरे ऐश्वर्याने संपन्न सुखी झाले व नम्रता, आदर, कीर्ती हे त्यांचे शीलच बनले। योगिनीवर जशी वैभव लक्ष्मीची कृपा झाली तशी ती तुम्हामावर सर्वांवर हो। कुटुंबात निर्व्यसना, सुख, समृद्धी, बुद्धी, श्रद्धेयुक्त संतती नांदोई। साठा उतराची कहाणी वाचा। उतरी सफल संपूर्ण। आता मी श्री व्यंकटेश स्तोत्र एकदा घेणार आहे। श्री गणेशाय नमः, श्री व्यंकटेशाय नमः। ओम नमो जी हे रंबा सकळादी तू प्रारंभ आठवून या तुझे स्वरूप शोभा वंदन भावी करीतसे। नमन माझे हंस वाहिनी वाग्यवर्धे विलासनी ग्रंथ वदवायनी रूपनी भावार्थ खानी जया माझी। नमन माझे गुरुवर्य प्रकाश रूप तू स्वामी या स्मृती घ्यावी ग्रंथ वदवाया जेने श्रोतया सुख वाटे। नमन माझे सदसजना आणि योगी या मुनिजना सकळ श्रोतया सजना। नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका प्रार्थनाशक महादोषासी दाहक तो शून्य वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करिला। जय जय जी व्यंकट रमणा दया सागरा परिपूर्ण परम ज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण की जय। जननी परित्वा पाळिले पिते या परित्वा सांभाळिले सकळ संकटातून रक्षिले पूर्ण दिले प्रेम सुख अलौकिक जरी मानावे तरी जग हे सुरजिले अवघे जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना कृपाळवा लक्ष्मी रमणा मज घालून गर्भगना अलौकिक रचना दाखविली। तुझं न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी। कृपाळवा जग जेठी अपराध पोटी घाली माझे अपराधांच्या राशी भेदून गेल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी आपल्या भिद्रसी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता काय मनी तयाचा खेद देवी तू कृपाळू गोविंदा माय बाप मज लागी उदंड माझे काळे गोरे काय निवडावे निवडणाऱ्याने कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठण असतील राटी लागी मृदुता कोठुनी असेल कृपावंता
पाषाणाशी गुलमलता कैशिया परी फुटतील अपाद मस्तकावरी अनन्य परी तुझे परी पडील पाहे आता रक्षण नाना उपाय करणे तुझ उचित समर्थांचे घरचे श्वान त्यासी सर्वही देती मान तैसा तुझा म्हणून दिन हा अपमान कवनाचा लक्ष्मी तुझे पाया तळी आम्ही भिक्षेशी घालून जोडी येणे तुझी बिद्रावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भंडारी आम्हा फिरविसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पयाला द्रौपदीची वस्त्रे अनंता देत होतासी भाग्यवंता आम्हा लागी कृपा अनता कोठवणी आणील गोविंदा मावेची करून द्रौपदी सती अनन्ये पुरविले मध्यराती ऋषिकेशाश्वरांच्या बैसल्या पंगती तृप्त केल्या क्षण माते अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदीशा कृपाळू परम पुरुषा करुणा कैसी तुझ ये अंगीकारी या शिरोमणी तुझ पार्थित मधुर वचने अंगीकार केल्या जनी मज हातीचे न सोडावे समुद्र अंगीकारिले वडवा नळ तेने असती हो अंतरी होत असे विहाळ ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही वडीवार एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पै केला शंकरे अधिरिले हळाहळा तेने निर्वर्ण झाला गळा परित्यागिले नाही गोपाळा भवत्सला गोविंदा माझ्या अपराधांच्या परिवर्णिल्या शिनली वैखरी दृष्टपती तर दुराचारी अधमाहुनी मी विषया समंत मती आळशी कुपन कुव्यसनी मलिन मानसी सदा सर्व काळ सज्जनासी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनाशी निष्ठुर सकळ परमा माझी पामर व्यर्थ बडीवार जगी वाहे काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्याचे बिडार काम कल्पनेसी थार दृढ येथे केला असे 18 भार वनस्पतीची लेखनी समुद्र भरला वशी करुणी माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती ऐसा पतित मी खरा परितु पतित पावन षडगंधरा तुवा अंगीकार केली गदाधरा कोण दोष गुण गणिल नीच रतली रायाची तीसी कोण म्हणेल दासी लोह लागला परिसासी पूर्वस्थिती मग कैची गावाचे होते लोंड होळ गंगेसी मिळता गंगाजळ काकविष्टेसी झाले पिंपळ तयासी निद्य कोण म्हणे तैसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणून केवळ कन्या देवनी कुळ मग काय विचारावे जानत असता पराधी नर तरी का केला अंगीकारावरी अवेर समर्थे न केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्मांचा छेदा सच्चिदानंदा श्रीहरी तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळू लक्ष्मीपती बर्वेची ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमदलहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐका कमळापती तुझे नामे राहो माझी मती हेची मागतो पुढत पुढती परंज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझे अनंत नामे तया माझी अति सुगमे ती मी अल्पमती प्रेमे स्वरूनी स्मरुनी प्रार्थना करीत असे श्री व्यंकटेश वासुदेवा प्रद्युम्न अनंता केशवा संघर्षणा श्रीधरा माधवा नारायण आदिमूर्ती पद्मनामा दामोदरा प्रकाशगणा परमात्परा आदि अनादि विश्वंभरा जगदुद्धार जगदीशा कृष्ण विष्णु ऋषिकेश अनिरुद्ध पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती अनाथ रक्षक आदि पुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोष सकळ मंगळ मंगळाधीश सजन जीवना सुखमूर्ती गुणातीता गुणज्ञ निज बोध धरुण निगमन क्षुद्न सात्विक सुज्ञ गुणप्रज्ञा परमेश्वरा श्रीनिधी श्रीवत्सलांछनाधर भयक्रुद भयनाशना गिरिधरा दृष्ट दैत्य संहार करा वीर सुख कर तू एक निखिल निरंजन निर्विकार विवेक खानवेरागरा मधुर दैत्य संहार करा असुर मर्दना उग्र मूर्ती शंखचक्र गदाधरा गरुडा वाहन भक्तप्रिय करा गोपी मन रंजन सुख करा अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधार्या जगद्व्यापका जगदवर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजन धैर्य मूळ मूर्ती शेषशयना सर्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्त कैवारिया गुणधामा पाव आमाये समये ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी आठविला व्यंकटेश स्मरता हृदय प्रकटला ईश त्या सुखासी पार नाही हृदय अविर्भवती मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवितसे हे स्वरूप अत्यंत सुंदर
श्रोते श्रवणी कीजे सादर सावळी तनु सुकुमार कुमकुमकार पादपे तुझ सुरेख सखळ अंगोळी का नखे जैशी चंद्ररेखा घोटी व सुनीळ अपूर्व देखा इंद्रनिळाचे परिचरणी वाळे घागरिया वंकी व वारत्या गुजरिया सखळ समुद्र पोटरिया कर्दळी स्तंभा चिये परी गुडगे मांडिया जणू स्थळ कटी तटी कंकिने विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळी सोनसळा कटी वरते नाभी स्थान जेथुनी ब्रह्मा झालं उत्पत उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक मोहनी चंद्रमाध मुख वैजयंती करी लखलख विद्युतेचे ये परी हृदयी श्रीवत्सलांछन भूषण मिरवी श्री भगवान तयावर ते कंठस्थान जयासी मुनिजन अवलौकिक उभय बहुदंड सरळ नके चंद्र परीस तेजाळ शोभती दोन्ही करकमळ रातोपतळाची परी मनगटी विराजती कंकणे बहुवटी बहुभूषणे कंठी लेईली भरणे सूर्यकिरण उगवली कंठावरती मुखकमळ हनवटी अत्यंत सुनीळ मुखचंद्र अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्यंधरा माझी दंतपंगती जेव्हा जैसी लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे नवलासी झाले सुख गंडस्थळाची तेज अधिक लखलख दोन्ही भागी त्रिभुवनेची तेज एकवटले बर्वे पण सिगेसी आले दोही पात यांनी धरिले तेच नेत्र श्रीहरींचे व्यंकटा भुंकुटिया सुनीळा कर्णध्वज द्वयाचे अभिनव लीळा कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीट सभवती झिळमिळांची दाटी त्यावरी मयूर पिसाशांची वेटी ऐसा जगजेटी देखिला ऐसा तू देवाधिदेव गुणातीत वासुदेव माझ्या भक्तीस्तव सुगुण रूप झालासी आता करू तुझे पूजन जग जीवना अध्योक्ष आर्ष भावार्थ हा माझा तुझं अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्ध कवरी घालून तुझं करू मंगल स्नान पुरुष सुक्त करून या वस्त्रे आणि यज्ञपदी तुझं लागी करू प्रीत्यार्थ गंधाक्षदा पुष्पे बहुत तुझ लागी संपूर्ण धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पदम रागदी करुणी भक्त वत्सला गोविंदा तू पूजा अंगीकारावी परमानंद नमस्कार करुणी पदारविंदा मग प्रदक्षिणा आरंभली ऐसा षोडशोपचारी भगवंत यथाविधी पूजेला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वर प्रसाद मागावया जय जय जी श्री श्रुती शास्त्रागमना जय जय गुणादित परमेश्वरा जय जय जी हृदया वासिया रामा जगदुद्धार जगद्गुरो जय जय जी पंकजाक्षा जय जय जी कमळाधीशा जय जय जी पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्त सुखमूर्ती जय जय जी भक्त रक्षका जय जय जी व्यंकटनायका जय जय जी जगत पालका भक्तासी सखा तू एक जय जय निरंजना जय जय जी परात्पर गणना जय जय जी शून्यातीत निर्गुण परी साविज्ञापनाय एक माझी मज लागी ऐसी ऐसावर जेने घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थित असे हा ग्रंथ जो पठीन करील त्यासी दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजी करी जगाते लग्नार्थ्यांचे व्हावे लग्न धनार्थ्यांचे वेधन पुत्रार्थ्यांचे मनोरथ पूर्ण पुत्र देवोनी करावे पुत्र विजय आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंत रथ जयाची चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्त लागून व्याधिष्टांची पीडा हरण तत्काळ की जे गोविंदाक्षय परास्मर कुष्ठादी रोग ग्रंथ पठणे सरावा भोग योगाभ्यासेंसी योग पठन मात्रे साधावा दारिद्र्य व्हाव्या भाग्यवंत शत्रूचा व्हावा निष्पात सभा व्हावी वंश समस्त ग्रंथ पठणे करून या विद्यार्थ्यांची विद्या व्हावी युद्धी शस्त्रे न लागावी पठणे जगात कीर्ती व्हावी साधो साधो म्हणणे अंती व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थने सिद्धी जे मन एवढे मागोत वरदान कृपाने दे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवी दासासी दिदले वरदान
ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाणनिच्छेसी ग्रंथी धरून विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश एक क्षण एक नविसंबे इच्छा धरुणी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थीयांचे 3 मास धनार्थीयांचे 21 दिवस कन्यार्थीयांचे 6 मास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठने करून कार्यसिद्धीचे हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलले श्री भगवंत साचन मानी जयाचे चित्त त्यासी पात सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पठणी त्यासे कृपा करील चक्रपाणी वर दिदला कृपा करून अनुभवा कळो येईल गजेंद्रियेच्या अंकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हाद्याच्या भावार्थासी स्तंभातून प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंद उचलोन्या स्वकंदा सुखे केले तये वेळी वत्साचे परिभक्तीसी मोहे पाहणाळे धेनू जैसे मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच पळी घडिलेसी ऐसा तू माझा दातारा भक्तासी घालील कृपेची पाकर हा तयाचा निर्धार अनाथ नाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषोनी वैकुंठ नायक वर दिदला अलौकिक जेने सुख सकळासी हा ग्रंथ लिहिला गोविंदा या वचनी न धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्धी सकळासी या ग्रंथाचा इतिहास भावे बोलेला विष्णुदास आणि कन लागी सायास ठन मात्रे कार्य सिद्धी पार्वती उपदेशी कैलास नायक पूर्वानंद प्रेम सुख त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मत प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजन त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमोळी शेषाद्री पार्वती उभा असे देवी दास विनवती श्रोतया चतुरा प्रार्थनाशक पठन करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान की जे मध्यरात्री बसवण्या स्वस्त चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल तेथे देव भावी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवणे भाव वरप्रसाद मागावा श्री व्यंकटेशार्पणमस्तु इति श्री देवी दास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण। दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी जोराची घंटेसारखे माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती जय मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय रत्नाखचित फरा तुझ गौरी कुंभरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडत मुकुट शोभत बरा रुंदीन पुरे चरणी गागया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव लंबोदर पीतांबरपणीवर वंदना प्रसंड वक्रतुंड त्रिनयना रामाचा वाटपा वेदना संकटी पावावी निर्वावी रक्षावी सुरोर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शनाते मन कामना पूर्ती जय देवी महालक्ष्मी वसी अपकृते तू लक्ष्मी सर्वी पूर्वासिनी सुरहर मुनी माता पुरहरदायिनी मुरहर प्रियकांता कमलाकारे जटडी जन्मविली दाता सहस्रवदरी भूधर पुरे गुणगाता जय देवी महालक्ष्मी वसिरापकृते तू लक्ष्मी मातुर्लिंग गाता थेट करविचरणी चळके नाटक वादिती सुधरणी माणिक रचना सुरंग वासना मुद्रणिनी शशिधरवदना राजस्मदनाची जननी तारा शक्ती अगम्य शिवभक्त गौरी संख्यामनी प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निज बीज निगमागमसारी प्रकटे पद्मावती निज धर्मचारी अमृत बलते चलते दुर्गवारी मारी दुर्गटासर बहुदिष्टकारी वारी माया प्रकट प्रमत परिवारी हे द्रुपद देवी निर्धारी चातुराने कृषित कर्माच्या ओळी लिहिल्या माते माझ्या निर्वाळी कुसुमी चलताळी पदम सुमने छाळी मुक्तेश्वर नगर सागरवाळी जय देवी महालक्ष्मी वसिरापकृपे तू सवलक्ष्मी घालीन लोटांगणामध्ये नंडोळ्यांना पाणी रूप तुझे प्रेमे आलिंगे अनंत पूजन भावे ओवाळीन मने नमा तमेव माता जितिका तमेव बंधुत
सखातमेव त्वमेव विद्याधनं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेव बुद्ध्यात्मभाव प्रकृतिस्वभाव करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि आर्तिकं केशवं रामनारायणं कृष्णं दामोदरं वासुदेवं हरं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। जय लक्ष्मी माता की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त महाराज की जय, आई राजा उद उद, जय तुळजाभवानी माता की जय, सिद्धनाथाच्या नावानं चांग बोल, जोगेश्वरी मातेच्या नावानं चांग बोल। आता आरती झाल्यावर एक श्लोक आहे तो म्हणायचा आपल्याला, तर तो म्हणून घेते। पत्र भगवदन मन चरण प्रशलन भोजन सत्वगाव पितृदेव वाच विदा सत्वगाव पालन धान्य नमपी संगृहण कलिशिता तरुण प्रिया दृष्टा प्रा हरे वा वसामी कमला तस्मिन गृहे निच्छिलहा। भावार्थ जेथे अतिथींचा आदर पूर्वक सन्मान होतो, ज्यांचे चरण प्रशालून करून त्यांना भोजन दिले जाते, तेथे पितृ व देव यांचे सश्रद्धेने पूजन केले जाते, जेथे सत्व व गायेचे पालन केले जाते, जेथे दानासाठीचे धान्य संग्रह केले जाते, जेथे पत्नी भांडखोर नाही तर तृप्त विनयी संतुष्ट आहे, अशा ठिकाणी माझा निश्चल वास असतो, ते ठिकाण घर सोडून मी अन्यत्र जात नाही। तर हा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे आरती ते झाल्यावर शेवटी। तर वैभव लक्ष्मीची पूजा तुम्हा सगळ्यांना आजची आवडली का? मी पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत मी जे जे काही करते ना ते सगळं दाखवलेलं आहे। तर मला खूप वेळ लागतो पूजेसाठी बरं का, म्हणजे मांडणी वगैरे करायला जिथल्या तिथं सगळं ठेवायला, तर मी अजून काही सगळं ठेवलेलं नाही आहे, कट्ट्यावरती थोडा पसारा आहे माझ्या। तर छान अशी पूजा वाचली जे, आणि असं सगळं केल्यावर ना मला खरंच खूप आनंद होतो आणि मन माझं प्रसन्न राहतं। तर मग मी अशा पद्धतीनं पूजा करत असते, आणि ह्यावेळीही तुमच्या दादांनी खूप मला छान असा प्रतिसाद दिलेला आहे पूजेमध्ये। खास करून सांगते, त्यांनी सर्व गोष्टी मनापासून मला ह्यावेळी सगळ्या आणून दिलेल्या आहेत, आणि देव करो असंच त्यांच्यामध्ये ना परिवर्तन होत राहावं, जेणेकरून आहे ना माझ्या घरी पण सुख समाधान सगळं असं छान राहील, आणि माझ्या मुलांना पण छान असं बुद्धी आणि छान सगळं व्हावं असंच आपली इच्छा असते, बाकी काय असते नाही का। तर छान अशी पूजा झाली, आणि पूर्ण डिटेल पूजा कशी आहे ती मी दाखवली, आणि तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा। तर विष्णू सहस्त्रनाम आहे ना, तुम्ही वाचलं तर खूपच चांगलं आहे, आणि ज्यांच्याकडे नसेल तर मग त्यांनी यूट्यूबवरती लावून ऐकू शकताय। पण मग मी हे आणलं होतं कारण की मला हे वाचून म्हणजे पाठ पण करायचं होतं त्यासाठी, आणि मी संस्कृतमध्ये पण लवकरच असं वाचायला चालू करणार आहे, कारण की आता संस्कृत सोडून माझं लग्न होऊन बरेच वर्ष झाले, शाळा वगैरे झाल्यानंतर। तर 8वी ते 10वी मी अर्ध हिंदी आणि अर्ध संस्कृत असं घेतलेलं होतं, त्यावेळी मला ते जमत होतं, पण आता पुन्हा एकदा आपण ट्राय करायचं आहे, जेणेकरून आहे ना आपले उच्चार चुकायला नको, त्यासाठी मग मी मराठीच हे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला आज म्हणून दाखवलेला आहे। व्हिडिओ किती मोठा झालेला आहे काय मला काहीच माहित नाहीये, बघू आता आपण एडिट करताना। तर सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार, आणि मी इथं व्हिडिओ थांबवते, आणि आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। तर पूर्ण पूजा मी जवळून तुम्हाला दाखवते, त्यासाठी म्हटलं चला अजून एकदा कॅमेरा चालू करूया। तर जवळून तुम्हाला पूजा दाखवते कशा पद्धतीने मी केलेली आहे ती। लांबून तुम्हाला कितपत दिसलं ते आता व्हिडिओ एडिट करतानाच आपल्याला कळेल। अशा पद्धतीनं पाहू शकता, जवळून दाखवते मी पूजा मांडणी केलेली आहे। तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि लाईक करा। आणि ही सकाळी मी पूजा केलेली होती, आणि पानं मात्र पूजा झाल्यावर खवची पानं तुमच्या दादाने आणून दिली होती,
त्यामुळं मग मी आहे ना आत्ताच ही पूजा करताना कलशामध्ये खाऊची पानं मी तिथं ठेवलेली आहेत 7 लहान लहान पानं, त्यामुळे 7 ठेवलेली आहेत. आणि आजची ही आपली वैभव लक्ष्मीची पूजन